तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओना। तर आतापर्यंत आपण पाहिलं ते म्हणजे अर्णव ईश्वरीचं लग्न, त्यानंतर लग्नानंतर झालेले खेळ आणि वल्लरीने ईश्वरीला सुनावलेले टोमणे। पण अर्णवने तिथे येऊन ठामपणे ईश्वरीची बाजू घेतली आणि सगळ्यांना सांगितलं की ही आता माझी बायको आहे आणि आता हिला कोणीही काही बोलायचं नाही। याच गोष्टीचा वल्लरीने फायदा घ्यायचं ठरवलं आणि आजीला आता अर्णव जे काही बोललेलं असतो त्यामुळे आजी अर्णववरती नाराज आहे, मग आपण आजीला भडकवायचं असं ठरवून ती आजीच्या खोलीमध्ये येते आणि आता ती आजीला म्हणायला लागते की बघताय ना आई, अर्णव हल्ली कसा वागायला लागलाय ते। अहो, जेव्हा सात्विकाताई अर्णव अंजलीला सोडून गेल्या त्यावेळेस ते दोघं किती लहान होते, तेव्हापासून तुम्ही त्या दोघांवर किती माया केली, किती प्रेम केलं। अहो, स्वतःचा तुमचा सख्खा नातू आकाश त्याच्यापेक्षाही जास्त प्रेम तुम्ही अर्णववरती केलं। त्यावर आजी लगेच म्हणते, अर्णवसुद्धा माझा सख्खाच नातू आहे वल्लरी। त्यावर वल्लरी म्हणते, अहो हो आहे की सख्खा नातू, मी कुठं नाही म्हणते, पण शेवटी आकाश तुमच्या मुलाचा मुलगा आहे आणि अर्णव तुमच्या मुलीचा मुलगा आहे। तुम्ही तर ती म्हण ऐकली असेलच ना, एक आजी असते ती आपल्या दोन नातवंडांना सोबत घेऊन चाललेली असते, मुलाच्या मुलाला हाताशी आणि मुलीच्या मुलाला उचलून घेऊन चाललेली असते। तरीही मुलीचा मुलगा म्हणून गाणं म्हणत चाललेलं असतो, ये कावळ्या आणि माझ्या आजीचे डोळे घेऊन जा। तर मुलाचा मुलगा मात्र त्या कावळ्याला सांगत असतो की नको रे, नको येऊ आणि माझ्या आजीचे डोळे नको नेऊ। आठवते ना तुम्हाला ती म्हण? त्याबरोबर आजी विचारते त्या म्हणीचा इथे काय संबंध? त्यावर आजी म्हणत असते, अहो इथेच तर संबंध आहे ना, बघताय ना हल्ली अर्णव तुमच्याबरोबर कसं वागायला लागलं आहे, अगदी त्या म्हणीतल्या मुलाप्रमाणे। तुम्ही एवढं लहानपणापासून सांभाळून मोठं केलं, एवढी काळजी घेतली, शिक्षण दिलं, अहो काय नाही केलं, त्याला शिकवण्यासाठी तुम्ही US सुद्धा पाठवून दिलं, तरीही आता तो तुमच्याबरोबर वाईट वागतोय आणि त्या ईश्वरीची इतकी बाजू घेतोय। अहो, तुम्ही ईश्वरीचं आणि त्याचं लग्न त्याच्याच काळजीपोटी मान्य करत नाही आहात ना, पण ही एवढी साधी गोष्ट तरी त्याच्या लक्षात येते का? नाही ना, उलट तो तुम्हालाच दोषी ठरवतोय, तुम्हीच चुकीचे आहात असं त्याला वाटतंय। मला सांगा, हे सगळं कोणामुळे झालं? त्या ईश्वरीमुळेच ना, त्या ईश्वरीमुळेच तुमच्यामध्ये आणि अर्णवमध्ये अंतर पडलं। आता काय करायचं ते तुम्हीच ठरवा। तर आता इथे नेहमीप्रमाणे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं खोलीमध्ये भांडतच असतात। अर्णव हा ईश्वरीला सांगत असतो की हे बघ, तू ना उगाचच्या उगाच सतत बडबड करत जाऊ नकोस। तू प्रत्येक वेळेस भांडण केलं की तुझंच खरं होईल असं नसतं, लहान मुलांसारखं हे वागणं तुझं बंद कर। इतक्यात त्या ठिकाणी आता अंजलीताई आलेली असते। ईश्वरी जाऊन लगेच दरवाजा उघडते तर अंजली आता सांगत असते, चिंटू अरे आजीने स्वतःचं दार कधीपासून खोलीचं लावून घेतलंय, आजी खोलीचं दार उघडतच नाही आहे, मला काहीच कळत नाही आहे रे आजीचं काय चाललंय ते। त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज रिलॅक्स हो, शांत हो, हे बघ तू ओव्हर पॅनिक करू नकोस, मे बी आजी झोपली असेल किंवा काहीतरी काम करत असेल ना। त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते, अरे पण तिने हो तरी दिली असती ना, पण ती हाकसुद्धा मारत नाही आहे। त्यावर मग मात्र आता अर्णव आणि ईश्वरीला सुद्धा टेन्शन येतं। ते दोघंही आता धावत पळत आजीच्या खोलीबाहेर आलेले असतात। आता आकाश, मामा, वल्लरी, अंजली, अर्णव, ईश्वरी सगळेच जण आजीचा दरवाजा ठोठावत असतात आणि आजीला म्हणत असतात, आजी दार उघड, हे बघ हे असं उगाचच लहान मुलांसारखं काहीतरी करू नकोस, आजी दरवाजा उघड। तर वल्लरी सुद्धा नाटक करत असते, आई दरवाजा उघडा ना, आई अहो बघा अर्णव सुद्धा आलाय, दरवाजा उघडा। मग आता आजी दरवाजा उघडते, त्याबरोबर आता अर्णव, अंजली, आकाश, मामा, ईश्वरी, वल्लरी सगळेच आतमध्ये येतात आणि मग लगेच आता मामा हा आजीला म्हणत असतो, आई अगं काय चाललंय तुझं? हे लहान मुलांसारखं रात्रीचा दरवाजा बंद करून स्वतःला का कोंडून घेतलं होतंस? का वागतेस तू असं? आई अगं बोल ना काहीतरी, का आता काही बोलायचं सुद्धा नाही असं ठरवलंयस तू? का वागतेस असं? बोल आई काहीतरी, आई गप्प बसून राहू नकोस। मग आता वल्लरी म्हणायला लागते, आईंच्या मनात काय आहे ते मला व्यवस्थित माहिती आहे, अर्णवचं आणि ह्या मुलीचं लग्न झालं आहे तेव्हापासून आई डिस्टर्ब आहेत, कारण आपल्या धर्माधिकारी गुरुजींनी आईनं असं सांगितलं होतं की या दोघांच्या पत्रिका अजिबातच जुळत नाहीत आणि यांचं लग्न जर झालं तर अर्णववरती कोणतं तरी मोठं संकट येईल, म्हणूनच
आईंनी सकाळी आपल्या धर्माधिकारी गुरुजींना फोन केला होता. त्यावर त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला काहीतरी होम हवन करावं लागेल. आईंनी ही गोष्ट माझ्याजवळ बोलून दाखवली तर मी त्यांना म्हटलं की अर्णवला हे सगळं पटणार नाही. त्यावर मामा म्हणतो की नाहीच पटणार आणि अर्णवलाच काय, मला सुद्धा हे सगळं पटत नाहीच आहे. आई हे बघ, होम हवन करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. उगाचच्या उगाच तू नको ते काहीतरी बोलू नकोस. आणि ही वल्लरी का म्हणून तुझ्या वतीने बोलतीये, तू बोल ना तुझ्यावरचं. त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणतो, एक मिनटं मामा, पुढे बोल मामी तू, पुढे आजी काय म्हणाली. त्यावर ती सांगायला लागते की आईंनी मला सांगितलं तर मला सुद्धा माहीत होतंच की तू हे सगळं करायला नकार देशील, म्हणून मी आईंना हे सगळं होऊ शकत नाही असं म्हटलं, म्हणून आईंनी स्वतःला कोंडून घेतलं टेन्शनमध्ये. त्यावर अर्णव म्हणतो की जर आजीची इच्छा असेल तर मी हे सगळं करायला तयार आहे. त्याबरोबर वल्लरी म्हणते, काय अर्णव तू होम हवन करशील. त्यावर अर्णव सांगतो, मी सिंदूरबरोबर लग्न करणं ही जशी माझी प्रायोरिटी होती तशीच आता आजीची इच्छा पूर्ण करणं ही सुद्धा माझी प्रायोरिटी आहे. मी लग्न केलं आहे, मग आता आजीसाठी होम हवन करायला सुद्धा मी तयार आहे. आता हे ऐकून वल्लरी खुश होते. वल्लरी म्हणते, ठीक आहे, मग जर तुझी तयारी आहे तर मी एक काम करते, मी गुरुजींना बोलवून घेते आणि उद्याच हवन करण्याची सर्व तयारी करते. अरे बाळा, शेवटी आम्हाला तुझीच काळजी आहे आणि तुझ्या काळजीपोटीच तर आम्ही हे सर्व करतो ना. तू काळजी करू नकोस अर्णव, जा तू तुझ्या खोलीत जाऊन शांतपणे झोप. तुझ्या बायकोला तू इकडनं घेऊन जा. आईना कसं समजवायचं ते पुढचं सगळं मी बघते, तू जा बरं. मग अर्णव आता ईश्वरीला घेऊन तिकडनं बाहेर पडत असतो. तर ईश्वरी अंजलीला सुद्धा म्हणते, अंजली ताई तुम्ही सुद्धा जाऊन आराम करा तुमच्या खोलीत. तुम्ही गोळ्या औषधं घेतल्या असतील, एवढ्या रात्रीपर्यंत जागू नका. मग अंजलीसुद्धा तिकडनं जाते. त्यावर वल्लरी मामाला म्हणते, तुम्हाला काही वेगळं सांगू. मग मामासुद्धा तिकडनं निघतो आणि आकाशला तो सांगतो, आकाश बाळा जा तू सुद्धा झोप. सगळे तिकडनं गेल्यावर वल्लरी लगेचच आजीला म्हणते, बघितलं ना आई तुम्ही, मी सांगितलं होतं ना तुम्हाला त्रास झालेला अर्णवला सहन होणार नाही. तुम्ही स्वतःला थोडा वेळ कोंडून काय घेतलं, खोलीत बंद काय करून घेतलं, तर लगेच अर्णव कसा तयार झाला होम हवन करायला. तुम्ही काळजीच करू नका. ईश्वरीच्या पत्रिकेतला दोष आपण साफ नाहीसा करू, म्हणजे आपल्या अर्णवला तिच्यापासून धोका राहणार नाही. मी बोलून घेते गुरुजींबरोबर. माझ्या बाहेरचे गुरुजी खूपच प्रसिद्ध आहेत. आणि मग आता वल्लरी एका भोंदू बाबाला फोन करते आणि त्याला सांगते की मी जे सांगते तसं केलंस तर तू मागशील तितके पैसे तुला देईन. आता तो बाबा तयार होतो हे गोष्ट करण्यासाठी. वल्लरी त्याला सांगते की उद्या आमच्या घरी तू जेव्हा येशील त्यावेळेस एक म्हातारी तुला 2 पत्रिका दाखवील. त्या पत्रिका बघून तू सांगायचं की ह्या पत्रिका अजिबात एकमेकाला जुळत नाही. या मुलीच्या पत्रिकेत खूप दोष आहेत. हे दोष जर मिटवायचे असतील तर ह्या दोघांना एकमेकांपासून लांब लांब राहावं लागेल. एकदा का हे दोघं एकमेकांपासून लांब लांब राहिले की ह्या मुलीतल्या पत्रिकेतले दोष हे आपोआप नष्ट होतील. नाहीतर या मुलीच्या पत्रिकेतल्या ग्रहांची जी काही वाईट सावली आहे ती ह्या मुलाच्या पत्रिकेवरती सुद्धा पडेल आणि या मुलावरती ती सावली पडली तर याच्यावर काहीतरी संकट येईल. आता वल्लरीने जसं सांगितलेलं असतं गुरुजी घरी येऊन अगदी तशीच बडबड करून जातात. आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं वेगळं राहायला सांगितलेलं असतं. आता ईश्वरी आणि अर्णव हे वेगळे वेगळे राहायला तयारसुद्धा होतात. ईश्वरी तर म्हणत असते, उलट जे घडलं ना ते बरंच झालं. तसंही तुमच्याबरोबर राहून स्वतःच्या डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा तुमच्यापासून लांब राहून माझ्या डोक्याला जरा शांतता तरी मिळेल. माझं लग्न झालंय हा एक जो माझ्या डोक्यामध्ये विचार येऊन राहिला आहे ना, तो विचार तरी कमीत कमी माझ्या बुद्धीतून जरा नाहीसा होईल. बरं होईल आपण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहिलो तरच. आणि मग आता इशू तिचं सामान घेऊन एका दुसऱ्या खोलीमध्ये जाते. त्याबरोबर अर्णव हा अंजलीकडे येतो आणि अंजलीला सांगत असतो, ताई मी सिंदूरची काळजी घे. हे बघ, ती आपल्या घरामध्ये नवीन आहे. आपल्या घरातल्या चाली रीती, आपल्या घरातली कुठलीच पद्धत अजून तिला व्यवस्थित माहीत नाही आहे. त्यामुळे आता आपल्यावरती सगळी जबाबदारी आहे. पण आजीच्या हट्टापोटी मी ते होम हवन करून घेतलं आणि आता गुरुजींनी सांगितलं आहे की आम्ही दोघांनी एकमेकांपासून वेगळं राहायचं. आजीच्या इच्छेखातर मी हे सगळं करायला तयार तर झालो आहे, पण मला मी सिंदूरची खूप काळजी वाटते. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू सगळं सांभाळून घेशील ना ताई. तू तिला सांभाळून सगळं काही तिला व्यवस्थित समजावून सांगशील ना. तू आहेस ना तिच्याबरोबर. अंजली त्याला म्हणते, तू काळजी करू नको, मी आहे ना. अर्णव तिला सांगतो की ताई तू आहेस म्हणूनच तर मी फ्री आहे, पण त्याबरोबर तुझीसुद्धा काळजी घे. लक्षात आहे ना तुझा महिना कितवा चालू आहे ते. त्यावर अंजली म्हणते, हो रे बाबा हो, सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात आहेत माझ्या. डॉक्टरांनी सांगितलं आहे आराम कर, काळजी घे, तुझ्या बायकोची पण काळजी घे, सगळं माहिती आहे. हां, आता तू लेक्चर नको रे देऊस, तू जा बरं. तर आता इथे वल्लरी हिने ठरवलेलं असतं की आता अर्णवला तर मी हिच्यापासून तोडलं,
आता मात्र मी या मुलीला सुखासुखाने अजिबात जगू देणार नाही जर हिला हिची आई लक्षात आणून दिली ना तर नावसुद्धा वल्लरी सांगणारच नाही मी. आणि मग आता वल्लरी मुद्दामून इशूला त्रास देण्यासाठी रोज नवनवीन काहीतरी उपाय शोधून काढत असते. रोज ती तिला त्रास देण्यासाठी भरपूर सर्व स्वयंपाक बनवायला लावत असते. तिने बनवलेल्या स्वयंपाकात चुका काढत असते, तिला नावं ठेवत असते. आणि एकदा तर वल्लरी पार कहरच करते. इशूला पाडण्यासाठी आता मुद्दामून ती सर्फचं पाणी नोकराला रस्त्यात टाकून ठेवायला सांगते आणि म्हणते की इथून पुसून घे. नोकर बिचारा पुसून घेण्यासाठी सर्फचं पाणी टाकतो आणि वल्लरी मुद्दाम त्याला म्हणते, अरे 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 ऐक, हे पुसून घेच, पण त्याआधी माझ्यासाठी जरा कॉफी घेऊन ये. नोकर म्हणतो, मॅडम अहो इथून पडेल की कोणीतरी. त्यावरती त्याला सांगते, मी सांगितलं ना मला कॉफी हवी आहे पहिली, मग कॉफी आणायची, चल निघ. त्याबरोबर बिचारा नोकर हा तिकडनं जातो. मग आता लगेचच मुद्दामून वल्लरी स्वतःहूनच ईश्वरीला दुसऱ्या नोकराला बोलवायला सांगते आणि त्याला सांगते तिला लवकर माझ्या खोलीत बोलवलं आहे असं सांग. आता तो नोकर जातो, ईश्वरीला सांगतो, मॅडम तुम्हाला वल्लरी मॅडमनी बोलवले. ईश्वरी म्हणते, हो दादा मी आलेच, तुम्ही सांगा त्यांना ईश्वरी येते म्हणून. आणि मग आता इशू तिकडनं चालत चाललेली असते. आता तिचं लक्ष तर सर्फच्या पाण्यावरती नसतं आणि स्टाईल नदीवर सर्फचं पाणी दिसतसुद्धा नाही. इशू चाललेली असताना तिचा पाय घसरतो आणि ती पडणारच असते. ती जोरात ओरडते, हे भगवान. इतक्यात अर्णव येऊन तिला पकडतो आणि ईश्वरी पडण्यापासून वाचते. त्याबरोबर ईश्वरी पटकन उठून उभी राहते. तर अर्णव तिला सोडतो आणि तो तिला म्हणत असतो, खाली बघ व्यवस्थित, जरा सर्फचं पाणी सांडलंय खाली. इशू म्हणत असते, हे भगवान, हे असं रस्त्यात सर्फचं पाणी कोणी टाकून ठेवलंय. अर्णव विचारतो, ते मी बघतो नंतर, पण तू ठीक आहेस ना, तुला लागलं वगैरे नाही ना, पाय वगैरे व्यवस्थित आहेत ना. त्यावर इशू म्हणत असते, माझी उगाच तुम्ही काळजी करण्याची नाटकं करू नका. वल्लरी मुद्दाम तिकडे येते आणि म्हणायला लागते, अरे 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 न हे काय केलंस तू, त्या मुलीच्या जवळ कशाला आलास, अरे आता तुझ्या जीवाला धोका होईल. तुला सांगितलं होतं ना गुरुजींनी तिच्यापासून लांब राहायचं आहे म्हणून. अरे काय हे, गुरुजींनी सांगेपर्यंत तुम्हाला दोघांना एकमेकाच्या जवळ यायचं नव्हतं. शिशिशी अर्णव, अरे तू खूप मोठी चूक केलीस रे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी घरातले इतर सगळे सदस्यसुद्धा आलेले असतात. आजीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. तर अर्णव म्हणत असतो, हे बघ मामी, उगाचच्या उगाच तू काहीतरी बडबड करू नकोस. हे बघ, या सर्व पत्रिका वगैरेंवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे, हे तुला माहीत आहे. हे सर्व फक्त मी आजीच्या इच्छेपुरतं करतोय आणि त्याहून महत्त्वाचं, माझ्या जीवाला कसल्याही पद्धतीचा धोका वगैरे काहीही होणार नाही. उलट आत्ता जर मी मध्ये पडलो नसतो आणि मी सिंदूरला वाचवलं नसतं ना, तर तिच्या जीवाला धोका झाला असता, तीच खाली पडली असती. त्याबरोबर वल्लरी म्हणत असते की अरे ही मुलगी पडली असती तर त्याने एवढा कोणता मोठा फरक पडणार होता का, आबाळ फुटणार होतं या मुलीच्या पडण्याने. पडली असती, थोडंसं लागलं असतं, खरचटलं असतं, त्याच्यापेक्षा जास्त काय झालं असतं. अर्णव म्हणत असतो, हे बघ मामी तू. त्यावर आता अंजली म्हणते, राहू दे, पुरे झालं. चिंटू तू ऑफिसला जातोयस ना, तू निघून जा. अर्णव ऑफिसला जातो. आता वल्लरी ह्याच संधीचा फायदा उचलायचं ठरवते आणि आता ती मुद्दामून एका माणसाला पैसे देते आणि सांगते की अर्णवच्या गाडीचा अपघात करायचा, फार त्याला लागता कामा नये, थोडं खर्चटलं पाहिजे, थोडंफार रक्त वगैरे आलं पाहिजे आणि हाताला थोडं लागेल याची काळजी घ्या, जास्त त्याला काहीही व्हायला नको आहे. त्याबरोबर आता जसं वल्लरीने सांगितलेलं असतं अगदी ती लोक तसंच करतात. अर्णववरती हल्ला करतात. अर्णवला थोडंफार लागतं, खर्चटतं आणि उगाच फक्त अर्णवच्या पाकिटातले पैसे काढून ती लोक पळून जातात. आता अर्णवला वाटत असतं की हे चोर होते, चोरी करण्यासाठी यांनी माझ्यावरती हल्ला केला. मग अर्णव हा कसा बसा घरी आलेला असतो, कारण गाडी वगैरे तर त्याच्याकडे असते. आता वल्लरी अर्णव घरी येता क्षणी बडबड करायला लागते, म्हणायला लागते, अरे 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 देवा, काय ही अर्णवची अवस्था झाली, अर्णववरती हल्ला झाला, बाप रे अर्णव, अरे काय झालं हे राजा, ये 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 इथे बस. वल्लरी लगेचच अर्णवला आणून बसवते आणि म्हणत असते, आई, आहो, आकाश, अंजली, अरे लवकर या सगळ्यांनी खाली, हे बघा आपल्या अर्णवला काय झालं ते. त्याबरोबर सगळेच जण आता खाली येतात. तर अंजली म्हणत असते, काय झालं मामी. त्यावर मामी म्हणते, अगं मला काय विचारतेस, काय झालं ते बघ, या अपशकुनी दळभद्री मुलीला अर्णवने लग्न करून या घरात आणली आणि आपल्या अर्णववरती हल्ला झाला. आजपर्यंत कधीतरी आपल्या अर्णवच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलं होतं का, नाही ना, पण बघ ही मुलगी या घरात आली आणि आपल्या अर्णववरती हल्ला झाला. बाप रे, मला तर अर्णवची खूप काळजी वाटते. आज थोडक्यावर बचावलं, जर पुढे त्याच्या जीवावर बेतलं तर आपण काय करायचं. अर्णव बाळा तू ठीक आहेस ना, तुला फार लागलेलं नाही येणार आहे. त्याबरोबर मामा लगेचच म्हणायला लागतो, वल्लरी बास, पुरे कर, तुला त्याची किती काळजी आहे ना ते मला व्यवस्थित माहिती आहे. हां, उगाचच्या उगाच सीन क्रिएट करू नकोस, गप्प बस. अर्णव बाळा तू ठीक आहेस ना, आणि मला सांग पहिलं हे सगळं झालं कसं, आणि म्हणजे तू
काय मला कळतच नाही आहे हे सगळं, काय प्रकार काय आहे हा सर्व. त्याबरोबर आता अर्णव हा मामाला म्हणायला लागतो, अरे मामा त्यावर लगेचच मामा म्हणतो थांब, आणि तो नोकरांना पाणी आणायला सांगतो. अर्णवला पाणी वगैरे मामा देतो आणि म्हणतो तू जरा रिलॅक्स हो आणि आता मला सांग काय झालं नेमकं, बोल लवकर. त्याबरोबर आता मग अर्णव हा सांगतो की काही गुंडांनी माझी गाडी अडवली आणि मला लुटलं, माझ्या पाकिटातले पैसे वगैरे काढून घेतले आणि तेव्हाच थोडी हातापाई झाली आमच्यामध्ये आणि म्हणून मला लागलं. त्याबरोबर हे ऐकून अंजली म्हणते की गुंड, बाप रे, तू ठीक आहेस ना चिंटू, तुला नक्की फार लागलेलं नाही आहे ना. त्यावर अर्णव सांगतो की नाही, फक्त ताई थोडं खरचटलं आहे, थोडं फार लागलं आहे आणि हाताला मुका मार लागला आहे. अगं मारामारी झाली आमच्यामध्ये, मी सुद्धा मारलं, त्यांनीसुद्धा म्हणजे मला मारलं, मग मारामारीमध्ये झालं सगळं थोडंफार. त्यावर अंजली म्हणते तुझ्या वस्तू काही गेल्यात का. त्यावर अर्णव सांगतो अगं काही नाही गेलं, माझं पाकिटात थोडेफार पैसे होते तेवढे फक्त चोरीला गेले, बस बाकीचं सगळं आहे माझ्याजवळ. ॲक्च्युली ते पण पाकिट माझं चुकून पडलं माझ्या खिशातून म्हणून झालं. त्याबरोबर अंजली म्हणते अरे ठीक आहे, त्या पैशांचं इतकं काही नाही, तू ठीक आहेस ना, बस त्यातच सगळं मिळवलं. ईश्वरी तू एक काम कर, तू अर्णवला जरा आधार दे आणि त्याला त्याच्या खोलीपर्यंत घेऊन जा, त्याला जायला जरा त्रास होईल ना, तू तेवढा जर त्याला आधार दिलास तर बरं होईल. त्याबरोबर वल्लरी लगेचच तमाशा करते आणि म्हणत असते अगं अंजली तुला काही कळतंय का की उगाचच देवाने तोंड दिलं आहे म्हणून बोलतीयस. आता बघितलंस ना त्या मुलीमुळे आपल्या चिंटूवरती एवढं मोठं संकट ओढावलं, ते तिच्याबरोबर लग्न झालं म्हणूनच त्याच्यावरती हल्ला झाला आणि आता तू तिलाच सांगतेस का त्याला खोलीपर्यंत घेऊन जायला. कळतंय का तुला का तू मुद्दामून स्वतःच्याच भावाला उगाचच्या उगाच दरीत ढकलण्याचा प्रयत्न करतेस. नाही, जर तसं काही तुझ्या मनात असेल तर बाई तू कर, कारण काय आहे आता कितीही झालं तरी मी मामी पडले आणि तू सख्खी थोरली बहीण, त्यामुळे तू जे करशील तेच लोकांना बरोबर आहे, चांगलं आहे असं वाटणार. मामी काय फाटक्या तोंडाची आहे, मामी बडबड करतच राहते, पण मामीने लहानपणापासून जन्म दिलेल्या मुलांसारखं प्रेम केलं आहे हे मात्र कोणाला दिसत नाही. सात्विकाताईंच्या गेल्यानंतर मी अर्णववरती सख्ख्या मुलासारखं प्रेम केलं आहे. जितकं मी आकाशला जपलं आहे तितकंच अर्णवला जपलं आहे, अर्णवलाच काय तितकंच मी तुलासुद्धा जपलं आहे. पण आता काय मामी बोलते ते तुला टोचतं, मामी ईश्वरीला सुनावते हे तुला कळतं, पण अर्णव कसा वागतो हे तुला कळत नाही का. बघतेस ना अर्णववरती काय वेळ ओढावली आहे ती. आता त्या ठिकाणी नम्रता आलेली असते. आता नम्रता तिथे आलेली असते कारण इशूने तिच्याकडे झोपण्यासाठी रात्री घालायला ड्रेस वगैरे काही मागवलेले असतात. नम्रताने आता सगळं बोलणं ऐकलेलं असतं. ती आता आतमध्ये येते आणि अर्णवची ही अवस्था बघते, तिलासुद्धा खूप वाईट वाटतं. ती अर्णवची चौकशी करत असते, ती त्याला विचारते जिजू अहो हे सगळं कसं काय झालं, तुम्हाला एवढं कसं लागलं. अर्णव तिला काही सांगणार इतक्यात वल्लरीच म्हणायला लागते तुमच्याच बहिणीची कृपादृष्टी, तुझ्याच बहिणीचे पराक्रम आहेत हे सगळे, तुझ्या बहिणीमुळेच झालं हे सगळं, कळलं ना. तुझी बहीण आली ना माझ्या भाच्याच्या आयुष्यात, त्याच्यानंतरच त्याच्या आयुष्याला उतरती कळा लागली. गुरुजींनी सांगितलं होतं ना पत्रिका जुळत नाही तरीही ऐकलं नाही, हट्टाने लग्न केलं, म्हणून पांढऱ्या पायाची आहे तुझी बहीण, अवदसा कुठची. त्याबरोबर नम्रता म्हणायला लागते मामी प्लीज, अहो उगाचच्या उगाच तुम्ही माझ्या बहिणीला सारखं नका बोलू ना एवढं. काय दोष हो माझ्या बहिणीचा या सर्वामध्ये, तिला काय माहीत होतं की अर्णव सरांच्या बाबतीत हे सगळं घडणार आहे म्हणून. प्रत्येक वेळेस का उगाच तुम्ही माझ्या बहिणीला बोलता. त्याबरोबर वल्लरी म्हणायला लागते तुझी जीभ खूपच चुरू चालते ग माझ्यासमोर, पण हे विसरू नकोस की तुझ्या बहिणीची चूक आहे या सर्वात. तुझ्या बहिणीबरोबर अर्णवने लग्न केलं आणि त्यानंतरच त्याच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी घडायला लागल्या. तुला काय वाटतं मला कळत नाही का. आणि हळूहळू तू सुद्धा आमच्या घराबरोबर जवळीक करण्याचा प्रयत्न कशासाठी करते असते. हे बघ पुन्हा आमच्या घरच्या उंबऱ्याची पायरी चढू नको. त्यावर नम्रताला खूप दुःख होतं, तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, टपाटप पाणी तिच्या डोळ्यातून गळायला लागतं. त्यावरती काही बोलत नसते, ती फक्त एवढा एकच शब्द बोलते ईश्वरीने ड्रेस मागितले होते, मी फक्त तेवढे द्यायला आली आहे. त्यावर आता मात्र लगेचच आकाशला राग येतो वल्लरीचा आणि तो म्हणत असतो मॉम प्लीज, तू उगाचच्या उगाच नम्रताला का सुनावतेस, नम्रताचा या सर्वात काय दोष आहे. नम्रता प्लीज, अगं रडू नकोस तू, शांत हो. अगं मॉमची सवय आहे उगाचच्या उगाच कोणालाही काहीही बोलायची. नम्रता म्हणते नाही ठीक आहे काही हरकत नाही, ती ड्रेस देते आणि इशू मी निघते, जिजू तुम्ही काळजी घ्या एवढं बोलून जात असते. आकाश तिच्या मागून धावत येतो आणि नम्रताचे डोळे पुसतो. तो नम्रताला सांगतो नम्रता तू रडू नकोस, मला माहिती आहे आईच्या बोलण्याचं तुला खरोखर खूप वाईट वाटलं, पण मी खरंच सांगतो तुझ्यामध्ये किंवा ईश्वरीमध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे. अगं आज दादाबरोबर जे काही घडलं ते अनावधानाने झालं. दादाला मी सांगतो तुला काय झालं ते, तो ऑफिसला जात असताना त्याची गाडी काही गुंडांनी पकडली आणि
पैशांसाठी त्या गुंडांमध्ये आणि त्याच्यामध्ये हातापाई झाली, मारामारी झाली. त्या दरम्यान दादालाही थोडं लागलं आणि ते गुंड दादाचं पाकीट घेऊन पळून गेले, कारण मारामारी करत असताना त्याच्या खिशात पाकीट होतं आणि ते खाली पडलं. दॅट्स इट, इट्स इनफ. यामध्ये ईश्वरीची काय चूक आहे? त्याबरोबर लगेचच नम्रता म्हणते मी निघते आणि ती काहीच न बोलता तिकडनं निघून जाते. आकाशला मात्र वल्लरीचा खूप राग आलेला असतो. तर आता इथे वल्लरी म्हणायला लागते की आकाश, त्या मुलीपासून लांब राहा. किती वेळा समजावून सांगितलं आहे मी तुला, पण तुला का कळत नाही आहे? तिची एक बहीण ह्या घरामध्ये आली आहे आणि तिने ऑलरेडी आपलं घर फोडायला सुरुवातही केली आहे. बघितलंस ना, आजी आणि अर्णव आजपर्यंत एकमेकाचे जीव की प्राण होते. आज आजी आणि अर्णवमध्ये किती अंतर आलं इथे. त्याबरोबर आता लगेचच इथे आजी म्हणत असते की वल्लरी तू, त्यावर वल्लरी म्हणत असते आई तुम्ही मला काही सांगूच नका, मी जे बोलते त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीच आहे, ही ईश्वरी पांढऱ्या पायांचीच आहे. त्यावर मामा म्हणत असतो हो हो ती आहे ना पांढऱ्या पायांची, मी मान्य करतो. तू तर चांगल्या पायांची आहेस ना. तू लग्न करून ह्या घरात आलीस त्यानंतर कोणती क्रांती घडली का आपल्या घरामध्ये? बोल ना, काय चांगलं घडलं आजपर्यंत आपल्या घरात? पांढऱ्या पायाची वगैरे त्या ईश्वरीला बोलू नकोस. तिचा ह्या सर्वात ना काहीही दोष नाही आहे. जे काही आज घडलं आहे ना ते चुकून घडलं आहे. उगाचच्या उगाच तू सारखा सारखा तिला दोष देणं बंद करा वल्लरी. कळतंय तुला मला तुला काय सांगायचं आहे ते? नाहीतर मग. त्याबरोबर वल्लरी लगेचच मामाला फक्त हाताने खुणावते गप्प बसा. समोर आकाश आहे आणि अंजलीसुद्धा. मग मात्र मामाचा नाईलाज होतो आणि मामा गप्प बसतो. मामाला सगळं सत्य माहिती आहे की अर्णवच्या आईला म्हणजे सात्विकाला मारण्यामागे, सात्विकाचा जीव जाण्यामागे कोणाचा हात आहे तर वल्लरीचा हात आहे. तर आता लगेचच अंजली ही देवघरात जाते आणि देवाजवळ बसून ती प्रार्थना करत असते की नशीब माझ्या चिंटूला काही झालं नाही देवा, आज जसा त्याच्या पाठीशी उभा राहिलास तसाच कायम त्याच्या पाठीशी उभा राहत जा आणि सर्व काही अगदी असंच व्यवस्थित राहू दे. तुझी कृपादृष्टी कायम आमच्या घरावरती असू दे. आज सगळं काही थोडक्यावर निभावलं म्हणून बरं. त्याबरोबर आता इथे ती लगेचच खोलीत येते आणि अर्णवला विचारते बरं वाटतंय का रे तुला? तर ईश्वरी आता तिथेच उभी असते. अंजली ईश्वरीला बघते आणि ईश्वरीच्या डोळ्यातलं पाणी बघून ती म्हणत असते अगं मामीच्या बोलण्याचा फार विचार करू नकोस तू ईश्वरी. मामी अशीच आहे, फडगळ आहे ती. अगं खरोखर लहानपणापासून तिने आमची काळजी घेतली आहे ना, म्हणून तिला अजूनही आमची काळजी वाटते. तू वाईट वाटून घेऊ नकोस. त्यावर ईश्वरी डोळे पुसते आणि आता अंजलीला म्हणते ताई तुम्ही आहात ना इथे, मग मी जाते. आणि ते आता अर्णवच्या खोलीतून लगेच बाहेर पडायला लागते. आता अंजली तिला म्हणते अगं ईश्वरी थांब तू. त्यावर ईश्वरी म्हणते नाही नको, उगाच पुन्हा माझी सावली त्यांच्यावर पडायला नको ना, मी निघते. आणि मग ईश्वरी तिकडनं बाहेर येते आणि गणूबाप्पाजवळ येऊन बसते आणि मंदिरात आता ती बाप्पाला विचारत असते की माझ्याबरोबरच हे सगळं का घडतंय? आधीच एकतर माझं आणि अर्णव सरांचं लग्न लागलं, आता लग्नसुद्धा तुझ्या मनाप्रमाणे घडलं, हे सगळं स्वीकारायचा आम्ही प्रयत्न करतोयस, तर हे सगळं अजून नवीन संकट येऊन उभं केलंस आमच्यासमोर. नेमकं तुझ्या मनात आहे तरी काय? तुझ्या इच्छेशिवाय कधी साधं एक झाडाचं पान पडत नाही, गळत नाही. मग एवढं सगळं तू का घडवतोयस? नेमकं काय तुझ्या मनात आहे ते एकदाचं कर तरी आणि मोकळा तरी हो. कायमचं मोकळं कर आम्हा सगळ्यांना. आज हे सगळं काय घडवून ठेवलं आहे? जर अर्णव सरांच्या जीवावर बेतलं असतं तर काय केलं असतं मी? आता खरं तर तिला अर्णवची काळजीही वाटत असते आणि तिच्या ह्या प्रार्थनेतून तिची काळजी स्पष्टपणे व्यक्त होत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर. आता पुढे पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की ह्या सर्व कांडामागे वल्लरीचाच हात आहे. हे ज्यावेळेस सगळ्यांच्या समोर येईल त्यावेळेस सगळेजण काय रिॲक्ट होतील? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.